भजरे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल Rama
सांगतो तुम्हासी भलारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुराबसी दुरी. सांगतो तुम्हासी भलारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुराबसी दुरी. भवाची पुरी वाहावसी, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हण्यान विठोबाची, तुका म्हण्यान विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी. भवाची पुरी वाहावसी. विठ्ठल 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 विठ्ठल
महायोग पेठे तडे भीमारत्यं वरं पुंडरीकाय दातमनिन्द्रैः समागतदिष्टान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम स्मरण होय सकल विद्येची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारून आता हर गोकुल रीता सदा चली आई प्राण जाए परवचन न जाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनित्र स्वास्य वज्रम कथाटोपी चमाला दंडक मंडल धूरकटांक रक्षक त्रैगुंडैल तरोपालक विश्वनायक भक्त वसकलगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी भावसी प्रस्तुत कीर्तन रूपी स्वीकर्ता निवडलेला अभंग याची अवध भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देवमान्य संत मान्य संत आणि लोकमान्य संत अशी असणारी महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेश पर या प्रकरणातील 3 चरणाचा अभंग कीर्तन स्वीकर्ता निवडला विठ्ठला या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगण्याची सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरलं असे नाही ना आपल्या या पंकज नगरला अर्थात धसई पंकज नगरला अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्मांडाधीश योगीराज श्री गुरु दत्तात्रयांचा अवतार आणि माझा उपास्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज आणि महाराजांच्या या मूर्तीची स्थापना मूर्तीच्या स्थापनेच्या प्रत्यर्थ हे कीर्तन आहे उद्या मूर्तीची स्थापना आहे उद्या स्वामी आपल्या पंकज नगरला येणार आहेत आज रात्रीचा मुक्काम इथे होणारच आहे स्वामींचा उद्या सकाळी महाराज विराजमान होणार आहेत आणि त्या निमित्ताने हे 2 दिवसाचं हे कीर्तन सोहळा आहे या कीर्तनाकरता या कार्यक्रमाकरता पंचक्रोशीत भाविक संत सज्जनांची उपस्थिती आहे कार्यक्रमाला आशीर्वाद लाभलाय टाकेश्वर भगवान अर्थात रिद्धिनाथ महाराज फुलनाथ महाराज वंदनीय पूजनीय ज्येष्ठ श्रेष्ठ सुदाम महाराज शास्त्री वंदनीय पूजनीय त्यांचे सगळे सहचारी वंदनीय पूजनीय गणेश महाराज भळेराव वंदनीय पूजनीय फरडे महाराज आणि त्यांचे सगळे सहचारी परिसरातले जे जे असतील ते कासगाव शेलवली आणि भाविक परिसरातले शेनवा आहेत परिसरातले भाविक मंडळी आहेत पारतळेची मंडळी आहेत तदनंतर
आमचे वंदनीय अशोक महाराज घरत आहेत, वंदनीय शिंगोळे महाराज आहेत, वंदनीय दीपक महाराज आहेत, शेळके महाराज आणि त्यांचे सगळे आणि शिष्टीवाली मंडळी आणि तुम्ही बसले प्रतिष्ठित मान्यवर आणि संत सज्जन भाविक भक्त मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मृदंगवादक महाराजांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. 10 वाजतायत, एक 11 सव्वा 11 वाजेपर्यंत आपल्याशी बोलतोय. सगळ्यांनी मन लावून ऐका, थोडं सांगतो गोड सांगतो, तुम्हाला लोकांना फार बोर होईल असं अजिबात सांगणार नाही. आणि तुम्हाला लोकांना फार बोर झालं आणि असं मला समजलं की मी लगेच संपवतो, भले 10:15 वाजले असो. विठ्ठला 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 तुमचे बाजी प्रभू मित्रमंडळ आम्हा सर्व महाराज लोकांचे मित्रच आहेत. सुनील भाऊ वेखंडे आहेत, ते पण या कीर्तनाकरते मुद्दाम आलेत. जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे. अभंगाची 3ही चरणांचा सरळार्थ असा आहे. शालिवान शके 1530 मध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म झाला. माता कनकाई आणि बोलोबा महाराजांच्या पोटी मोरी कुटुंबात तुकाराम महाराजांचा जन्म झालाय. महाराजांच्या घरामध्ये वाड वडिलांची परंपरा आहे विश्वंभर बाबापासूनची, भक्ती संप्रदायाची, पांडुरंगाच्या उपासनेची वाड वडिलांची परंपरा आहे. तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष आहे विश्वंभर बाबा, विश्वंभराचे हरी आणि मुकुंदा, त्यांचे विठ्ठल, त्यांचे पदाजी, त्यांचे शंकर, त्यांचे कान्हैया, त्यांचे बोलोबा आणि बोलोबाची 8वी श्री तुकोबा, अशी 8 पिढ्यांची परंपरा महाराजांच्या घरात आहे. त्यांनी वर्णनही केलंय. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, हे तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारबंटा. वाड वडिलांची परंपरा आहे, वंश परंपरा दासमी अंकित. तुका मोकळीता लाज कोणा, पुढचं नको घ्यायला, फक्त एवढंच घेऊया. वंश परंपरा दासमी अंकित, पुढचं बोललो की अर्थ बदलतो, फक्त एवढंच आहे. वाड वडिलांची परंपरा महाराजांच्या घरामध्ये आहे, भक्ती संप्रदायाची. पण शास्त्रीजी महाराज चिंतातूर आहे. महाराजांच्या मनामध्ये प्रश्न घोळतोय एक, अरे मी कीर्तन करतोय, अरे मी नाचतोय, मी उड्या मारतोय, माझ्या गळ्यात माळे आहे, पण मला श्रीगुरुच कोण नाही, काय करावं लागेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये श्रीगुरु फार महत्वाचं आहे. मृदंग घ्या, आपलं टाळ घ्या, टाळ तरी शिकायचा. टाळ लोकांना असं वाटतं टाळ म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे. सोपी नाहीये, फार अवघड आहे. सगळ्यात जास्त अवघड जर असेल तर टाळ आहे. वारकरी संप्रदायात सगळ्यात अवघड जे काय असेल तर टाळ आहे. 1 2 3 4 5 6 7 8 तालामध्ये बसलो की टाळ आला की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप येतात. हे की नाही, आपोआप येतात म्हणजे त्याच्या पाठीमागे सगळे येतात. एखादा मेंढरू, एखादी मेंढी आहे, मेंढी रस्त्याने चालली, एखादी एक तिकडे वळलं की आपोआप त्याच्या पाठीमागे सगळे पळतात. तसे टाळ आला की बाकीचे सगळे क्षेत्र त्याच्या मागे पळतात. हे की नाही, टाळ आला सगळ्या गोष्टी आहे. तेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये हे जे बटणं हलवायचे, हे मागे पुढे करायचे, हे सिस्टीम आले, त्याला सुद्धा शिक्षण आहे. ते काय असं कोणी घेतलं फेरवली बटणं असं असतं कधी नाही. आहे की नाही, कुठलीही गोष्ट अशी